भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला काही क्षणात सुरुवात होणार आहे। 457 मतदारांनी 100% मतदानाचा हक्क बजावलाय। भाजपचे अविनाश ब्राह्मणकर, काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर आणि भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर यांच्यात ही लढत होतीये। भंडारा पोलीस मुख्यालयातील मतमोजणी केंद्राच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। भंडारा गोंदिया विधान परिषदेकरिता भाजपच्या वतीने अविनाश ब्राह्मणकर तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर हे या निवडणुकीत आहेत। सोबतच भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर अशी तिहेरी लढत जरी असली तरी थेट लढत काँग्रेस विरुद्ध भाजपा असं बघायला मिळते। आज ज्या पोलीस बहुउद्देशीय सभागृहामध्ये मतमोजणी आता काही वेळात सुरू होईल तिथे बघू शकतो पोलिसांचा एक तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या विधान परिषद निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, परिणय फुके भाजपचे नेते आहेत आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि काही वेळामध्येच आता निकाल सुरुवात होईल आणि नेमकं या निकालात कोण बाजी मारेल याकडे सर्व भंडारा आणि गोंदियावासियांच्या नजरा लागलेल्या आहेत। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।